अहो खरं सांगतोय आम्ही. अहो आम्ही खरीच नाही चोरी केली. अहो आम्ही खरं सांगतोय आम्ही चोरी नाही केली. नाही केली. हात चोरला की काय होतं ते चोरी. त्याला घाय आणत आता गप गुमान बोला नाहीतर अहो आम्ही शेतकरी माणसं. अहो आम्ही इकडे तळेगावला धान विकून आम्ही इकडे वडगावला चाललो होतो. वाटत एक माणूस भेटला आणि आम्हाला त्यांनी 2-2 चांदीची नाणं दिली आणि आम्हाला ह्यो मेनंतीने तिकडे उचलून बावनखिणीच्या वाड्यावरती ठेवा सांगितला. कोण माणूस? काम देणार माहित नाही. आम्ही फक्त दम बघितलंय. बाजी कोतवालांनी बोलावले. बाजी मी यांच्याकडून समजा उगाळून घेतो. जाऊ आलोच. चला. दोन चांदीच्या नाण्यांसाठी मेना उचलाचं काम केले दोघांनी. नाणी पेशामधलीच आहेत पण दोघं बी साधी शेतकरी माणसं वाटतायत. इथेही नाणीच का? फक्त सोन्याऐवजी चांदीची. आपल्या शिपायांनी पकडून आणली या खेळणेवालीला. बाजारात सोन्याची नाणी खपवत होती. कुठनं आणलं विचारलं तर काही सांगता आलं नाही तिला. मग सोनाऱ्यानं दिलं शिपायांच्या ताब्यात. सरकार मी खरं सांगते माझा काही बी कसूर नाही. अहो साधे खेळणी ऐकून पोट भरणारी बाई मी. मग तुझ्यासारख्या खेळणीवाल्याकडे सोन्याची नाणी आली कुठून? अहो त्या दिवशी घरला टोपलीवर खेळणी चोरीला गेली आणि त्या टोपलीच्या जागी हे नाणं ठेवलं होतं. तिच्या घरी चोरी त्याच दिवशी झाली ज्या दिवशी मंदिरातला हार चोरीला गेला. त्या दिवशी मंदिराकडे कसला कालवा चाललाय ते बघायला गेले होते. तवर चोरानं माझ्याच घरात डाव साधला. तुझ्या टोपलीवर खेळण्यांचा एवढा मोठा मोबदला? हेच तर म्हणतो मी. टोपलीभर मातीच्या खेळण्यासाठी 2 सोन्याची नाणी? चोर का संत? नक्कीच या बाईच्या सांगण्यात काहीतरी गफलत आहे. बाजी त्या चोरांच्या टोळीमध्ये एक बाई सुद्धा आहे ना? वय नाही नाही सरकार. अहो त्या चोरानं खेळण्या संकट माझी कापडं बी नेली आणि त्याच्या बदल्यात ही नाणी ठेवून गेला. चोर तुझे कपडे कशाला चोरे? अहो आता ते त्या चोरालाच माहित. सरकार पोरा बाळाची आण घेऊन सांगते माझी काय बी चूक नाही. माझ्या घरात चोरी झाली आणि चोर ही नाणी घेऊन गेला. मग ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी फिर्याद का नाही दिली कोतवाली? अहो त्या दिवशी समधी कोतवाली देवळाकडे होती. माझं कोण बरं ऐकणार. आणि सोन्याची नाणी घावली म्हणून मनाला थोडी हाव सुटली. पण मी आभी वाटलं सरकार पण मी सांगते पुण्यात अशी चूक नाही होणार. खरंच नाही होणार. तुमच्यासारख्यांची सगळी कलाबाजी माहिती आहे आम्हाला. इथं आम्ही कसं जगतोय ते आमचं आम्हालाच माहितीये. आता आमच्यासारख्या गरीबाला बी चोर लुबाडायला लागला तर आम्ही काय करायचं? मावशे चल. बाजी त्या दोन्ही चोऱ्या एकाच दिवशी झाल्या. दोन्हीकडे नाणीच. तो म्हातारा बावनखिणीजवळ आलेला मेना त्या माणसानं बी नाणी देऊनच फसवलं. आणि या बाईलाही नाणच. या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे हे नक्की. खेळणी कपडे. आपला पहारा कडक झाल्यावर त्या टोळीतली बाई खेळणीवालीचा वेश घेऊन निसटली असणार. हा धनी त्या दिवशी मला एक खेळणीवाली दिसली होती. तपासणीच्या रांगेत होती पण साधी वाटत होती. हो पण हे प्रकरण आता खचितच साधं राहिलेलं नाही. त्या खेळणीवालीचा शोध घ्या. पुण्यातल्या सगळ्या खेळणीवालीची कसून तपासणी कर. टोळीतली ही बाई फारच चलाख आहे. तिला आधी जेरबंद कर. बाजी थांब.
माझी या झुमक्याची चौकशी. दुसरा झुमका तुला जिथे सापडेल तिथे चोरही सापडेल. घे. हेच उपकार आहेत ना त्या म्हाताऱ्या सेठचे, परत करून टाक. आणि तू अजिबात घाबरू नकोस. हवं तर आपण कोतवालीत जाऊ. एकदा फिर्याद केली की घाबरून गप्प बसेल तू. आणि तू जर येणार नसशील तर मी जाऊन सांगते कोतवालीत. हिरा, यापुढे कोतवालीचं नाव देखील काढू नको. मी घाबरून गप्प नाहीये. शेठचे खूप उपकार आहेत आपल्यावर. उपकार करणारा कधी जीव घेत नाही बडीबी. जीव त्यांनी दिलाय आपल्याला. मग जीव घ्यायला एवढे उतावेळ का? हिरा, मी त्यांच्या डोळ्यात बघितलाय जीव घेणेपणा. तुला नाही दिसला? बहुत साल पहले की बात थी. तू अवघी 4 महिन्याची होतीस. आई विना पोट. आपल्या खाण्याचेही हाल झाले होते. अशात राहता वाडा हातचा गेला. आपण दोघी रस्त्यावर आलो होतो. एकदा दर्ग्याबाहेर झाडाखाली बसलो असताना शेठ तिथे आले. 2 दिवस अन्नाचा कणही नव्हता पोटात. भुकेने कळवळून रडत होती. तेव्हा तुझी ती हालत बघून शेठने आपल्याला आश्रय दिला. मग त्याच वस्तीत आपली राहायचीही सोय झाली. मग शेठ लढाईला निघून गेले आणि काही वर्षांनंतर आपण पुण्याला आलो. आता तूच सांग, ज्यांनी माझ्या हिराचा जीव वाचवला त्यांची फिर्याद करू मी? कसे विसरू मी त्यांचे हे उपकार? नाही बडीबी. अशा देव माणसाची आपण फिर्याद केली तर नरकात पण जागा मिळणार नाही आपल्याला. हीरा, जो जान बचाता है वो नई जिंदगी देता है और नई जिंदगी देने वाला भगवान होता है. हीरा, भगवानची बेईमानी करायची? पण भगवान कधी गुस्सा करत नाही बडीबी. झाली असेल तुझ्या बडीबीकडून एखादी भूल. तू भीतीने थरथरत होतीस बडीबी. एवढी कसली भूल? तरी बरं मी वेळेत आले, नाहीतर. हीरा, तू मेरे कलेजे का टुकड़ा है. तुझ्यासाठी मी जानही देऊ शकते. पण शेठ जान घेणाऱ्यातला नाही, जान देणाऱ्यातला माणूस आहे. तू या कोतवालीच्या झमेल्यात अजिबात पडू नकोस. अगं ह्याच्यात अडकलो तर आपली मेहफिल बंद व्हायची. आपल्या डोक्यावरचं जहद परत जाईल. म्हणून म्हणतेय, कोतवालीत जायचा विचारही डोक्यातून काढून टाक. तुझी बडीबी तुझ्या पुढे हात जोडते ग. बडीबी, अगं मी कुठे निघाले? मी तर तो सेठ त्रास देत असेल तर जाऊ म्हटलं फक्त. मग नाही ना जाणार तू कोतवाली? तुझ्या बडीबीवर विश्वास ठेव हिरा. नाही ना जाणार? अक्का, चल की खेळायला. जा. बडीबी, हिरा सापडायच्या आधीपासून मी तुझ्या साथ आहे. पण तू दर्ग्याबाहेर उपाशी बसलेलं मला तर याद नाही. सबू, पोरीला पंख फुटलेत. आता ते बांधले तर फडफडेल ती. म्हणून डोळ्यात जरा पाणी आणून अलगद पीस काढले. बडीबीची जान आहे मी.
माझ्या काळजीनं पाणी आलं तिच्या डोळ्यात. मला वाटलं तुम्ही दोघी रडताय. प्रेम असलं की डोळे भरून येतात कधी कधी. त्याला रडणं नाही म्हणत. तरी त्याचा आद्याचे डोळे भरून आले. का? तो मला सोडून 4 दिवस गावाला जाणार आहे ना. अक्का बुडबी माझ्या आजीला सारखं गावाला का पाठवते? तुझ्या आज्याचं ते कामच आहे. कधी या गावाला निरोप दे, कधी त्या गावाला. आता यावेळी आला ना आजा, तुम्ही त्याला जाऊ देणार नाही कुठं. तो नसला की करमतच नाही मला बघ. मी असतानाही करमत नाही तुला? नाही तसं नाही, तू असल्यावर मला लई मज्जा येते. आपण रात दिवस खेळायचं, मज्जा करायची काय. हा थांब आलोच. पण बुडी मी तुला आज अजिबात बाहेर येऊ द्यायची नाही. आपण घरातच खेळू. खरं तर मला बाहेर जायचं होतं. शिसक्या, आज विटी दांडू आणला नाहीस का? तो खेळत गेलो असतो मंदिराकडच्या रस्त्यानं. खरंच? जा घेऊन ये. थांब आलोच. जरा बघून चला ना. काय झालं बडवी? कोण आहात तुम्ही? अक्का ती बघ चिचा. आता कशाला? माझ्याकडचे सगळे चिचुक संपलं. दे की काढून. बरं बाबा. तो झुमका पाठ. जरा जपून. नाही म्हणजे जाणार येणार एखाद्याला लागू नये म्हणून म्हणलं. तेवढं कळतं की आमच्या अक्काला. मी देऊ का काढून? आमच्या अक्काचा नेम तुमच्यापेक्षा भारी. माझा नेम तुम्ही कुठं बघितला अजून? गरजच नाही. आमच्या अक्काचा नेम भारी. बाई माणसाचा नेम शिलदारापेक्षा भारी कसा? का? बाई माणसाला काय डोळे नसतात का हात? नाही म्हणजे ते जरा अवघड काम आहे म्हणून म्हणलं. का? बायकांना अवघड काम येत नाही तसं कोण म्हणाल? जो कडा भल्या भल्या पुरुषांना चढायला उतरायला जमला नाही तो हिरकणी उतरून गेली. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कौतुक केलं तिच्या हिमतीचं. हिरकणी ही बाई होती हे माहिती आहे ना तुम्हाला? हिरकणीच्या जवळ जाणारं तुमचं नाव आहे खरं आहे, पण जरा फरक आहे. अच्छा, काय फरक आहे बरं? सांगा ना, काय फरक? आणि काय हो, तुम्हाला माझं नाव काय माहित? सांगा काय नाव आहे माझं? नाही नाही, सांगा ना नाव काय माझं? म्हणजे ते अजून तुम्हाला आमच्या अक्काचं नाव माहित नाही?
तुम्हाला जमत नसेल तर मी एका दगडात पाडून देतो. गरज नाही. तिचा आम्हाला हव्यात, मग तुम्ही का पाडणार? माझी जिम्मेदारी म्हणून. कसली जिम्मेदारी? जिम्मेदारी कसली? नाही, बघितलंस का चिचोक्या, यांना माझं नाव माहित नाही, कसली जिम्मेदारी हे सुद्धा माहित नाही, आणि चिचा पाडून देतात. नाही अक्का, तूच पाड तिचा, तुझाच नेम बारी. ऐकलत ना? चुकणार नाही. 2 पावलं मागवा. काय की बाई, आता तुम्हीच दाखवा तुमचा निशाण. धरा धरा म्हंटल ना. चिचोक्या, बघितलास का शिलेदारांचा निशाणा? याला म्हणतात नेम. आणि तोही बाई माणसा. काय शिलेदार? भारी आहे की नेम तुमचा. हिराचा असणार आहे. असतात काय काही बायका हिंमतवाल्या. हिंमत चांगल्या जागी दावाय पाहिजे. बाई माणसाची कामं सोडून नको ते केले की समद्यांच्या डोसक्याला तापत. हद्द झाली तू. नको ते काम म्हणजे? आता चिचा पाडण्यात काय गैर? अहो नाही नाही, मी तुमचं नव्हतं म्हणत, त्या हात चोरणाऱ्या बाईचं बोलतो. आता चिचा पाडण्यात काय गैर? अहो नाही नाही, मी तुमचं नव्हतं म्हणत, त्या हात चोरणाऱ्या बाईचं बोलतो. हार चोरणारी बाई? त्या चोरांच्या टोळ्यात एक बाई सुद्धा आहे. तिच्या कानातलं झुमका आमच्या हाती लागलं. त्या दिवशी ती खेळणीवाली बनून आमच्या तपासणीत निसटली असा अंदाज आहे. पण तुम्ही बघितलंय का त्या खेळणीवाली? नाही नव्ह, तर ओझरचं बघितलं. पण हार तिने चोरलाय याची खात्री आहे का तुम्ही? नाही, त्या अंदाज आहे आमचा. पण त्या खेळणीवालीनं जी हिंमत दावली आहे त्याची साजा तर तिला होणारच. माझ्या दोस्ताचा जीव घेतलाय. आज न उद्या सापडल्यावर बघा काय हाल करतो ते. तुम्हाला काय झालं? तुमचा चेहरा का पडलाय? नाही, म्हणजे मीही हार चोरणार होते म्हणाले होते की तुम्ही. हो, बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. तुम्ही नाही तसे. माझा विश्वास आहे तुमचा.